चाचू, राधाला द्यायला माझ्याकडे एक शिक्षा आहे. तर राधा, शिक्षा एकदम सोपी आहे. तुला फक्त एका सोप्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. तर राधा, तुझी शिक्षा ही आहे की तू सगळ्यांसमोर सांग की तू काय लपवतेस. तू बाबांशी नेमकं काय बोललीस? कारण मला माहिती आहे राधा, प्लीज बोल. जे काय असेल ते प्लीज सांग. कमॉन भाई, सांग. अगं बोल राधा, बोल. सांग सांग काय सांग. अगं राधा, ही सगळी माणसं आपलीच आहेत. सांग ना, सांगून टाक. कमॉन राधा, आता तुला सांगावंच लागणार आहे. विराजच ते विराजस, तू म्हणतोयस तुला कळलं, पण कुठून कळलं? ते तुम्हीच सांगितलं ना मला. हा, हे कसं शक्य आहे? बाबा कसे बोलतील? सो मला तुमच्याकडून कळालंय. आता मला राधाकडून ऐकायचंय. अगं, प्रेमाची कबुली देण्यापेक्षा तो सोपा प्रश्न आहे ना. सांग ना. तुला जर विराजसचा जीव वाचवायचा असेल ना, तर या कागदांवर सह्या कर. महिन्याभराच्या आत विराजसच्या सह्या यावर घे. सोडा सोडा, जाऊ देत. हिला नाही जमणार. काहीतरी असेल टॉप सिक्रेट दोघांमध्ये. सोडा. आपण सुरू करूयात का गेम? असावरी राधा, अगं घाबरू नकोस, मीच सांगतो. विराजस, तुझी कंडिशन अतिशय क्रिटिकल होती. सर्जरीची गरज होती. आणि त्यावेळेला राधा खूप घाबरली होती. अरे, तिने हॉस्पिटलमध्ये पैसे दिले आणि ती घरी आली तेव्हा हे असेच तिचे डोळे पाणावलेले होते. तुझ्या काळजीने ती हैराण झाली होती आणि रडून रडून तिची अवस्था सुद्धा वाईट झाली होती. अरे देवानी त्यावेळेला जर तुझ्या जीवाच्या ऐवजी हिचा जीव मागितला असता ना, तरी सुद्धा हसत हसत दिला असता राधाने, पण तुला काही होऊ दिलं नसतं. तू बरा व्हावास म्हणून ती काही करायला तयार झाली होती.
राघवेंद्र तुझ्यापासून तुटल्यामुळे तुझी जी घुसमट होत होती ना ती राधाला बघवली नाही. आणि तिची जी घुसमट होत होती ना ती मला बघवली नाही. तिच्या प्रत्येक अश्रूंमध्ये तुला होणाऱ्या वेदनांची तळमळ दिसत होती रे. हो ना राधा? राधा सांग तू सगळ्यांना सांग. राधा, तू ठीक आहेस ना? हो विराजस, अरे मला खूप भीती वाटत होती म्हणून मी पण तू खूप महत्वाचा आहेस तुझ्या बाबांसाठी. तुला त्रास होऊ नये म्हणून त्यांनी त्यांचा सगळा राग सोडला. मी फार काही केलेलं नाहीये. मी फक्त त्यांना विनंती केली आणि त्यांनी तडक काकांना सगळे हक्क देण्याचा निर्णय घेतला. विराजस, तुझे बाबा तुझ्यासाठी काहीही करू शकतात, अगदी काहीही. तुला त्रास होऊ नये म्हणून त्यांनी सगळं केलं. मला सुद्धा सांगितलं की विराजसला कुठलाही त्रास व्हायला नको. त्यांचं खूप प्रेम आहे तुझ्यावर. काकांना त्यांचं स्थान मिळवून देण्यात मी फक्त निमित्त मात्र ठरले. विराजस, तुझे बाबा तुझ्या सुखासाठी काहीही करते. त्यांचं खूप प्रेम आहे तुझ्यावर. आय एम सॉरी.